रामकृष्ण हरी. आपण सहज म्हणतो हा देवाची सेवा करत नाही, तो देवाची सेवा करत नाही. भगवंत म्हणतात, अरे करेलच कसा? सहस्रावधी लोकांमधून माझ्या धामाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा एखाद्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि अशा सहस्रावधी इच्छा निर्माण होणाऱ्या सिद्धांपैकी सुद्धा एखादा मला तत्वतः जाणतो. मनुष्याणाम सहस्रेषु कच्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कच्चिन्मा व्यक्ती तत्वतः. मग असं असेल तर आपण किती भाग्यवान आहोत याचा विचार करा की आपल्या अंतःकरणामध्ये निदान भगवंत प्राप्तीची इच्छा तरी निर्माण झालेली आहे. आणि जो तो ज्याच्या त्याच्यानुसार जशी जमेल तशी भगवंताची सेवा करून त्याला प्राप्त करून घेण्यासाठी धडपडतोय. आणि आपण फार भाग्यवान या अर्थाने की आपल्याला नरदेहही मिळालेला आहे आणि भगवंत प्राप्तीची इच्छा सुद्धा निर्माण झालेली आहे. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तमची गती देवची होईल म्हणती ते होती तरी चित्ती कान धरावा. म्हणून आपण आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. कारण भगवंतानं निवडलेल्या सहस्रावधी लोकांपैकी आपण एक आहोत. कारण आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत प्राप्तीची इच्छा तरी निर्माण झालेली आहे. म्हणून हा नरदेह लाभलेला आहे आणि भगवंत प्राप्तीची इच्छाही निर्माण झालेली आहे आणि नामस्मरणाचा मार्गही आपल्याला सापडलेला आहे. त्याचं चीज करून घ्या. रामकृष्ण हरी.